अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, अखंड नामजप यज्ञ सोहळा समारंभ सुरू होणार आहे। तो 28 नोव्हेंबर पासून 4 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत। 4 डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती। दत्त जयंती निमित्त आपल्या प्रत्येक जवळच्या मठामध्ये केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सोहळा सुरू होणार आहे। तर बघा, आपल्याला प्रत्येकाला त्या सोहळ्यामध्ये त्या सहभाग घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने प्रत्येक जर स्वगृही किंवा सामूहिक पारायणामध्ये भाग घेणार आहात। मला खात्री आहे प्रत्येक जणांच्या मनातली भीती गुरुचरित्राच्या पारायणाच्या नियमांची भीती ही निघलीच असेल, आणि जरी निघली नसेल तर या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, त्याचा नियम काय, अटी काय, सगळं काही सांगितलेलं आहे। साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आता सगळ्यात मोठा अजून एक प्रश्न असतो की जेवणाचे नियम कोणकोणते आहेत, त्याच पद्धतीने काय खायचं काय खाऊ नये, एक धान्य म्हणजे काय, कोणकोणत्या पद्धतीचं अन्न खायचं आपल्याला, ज्यामुळे आपल्याला या सेवेचं फळ तर मिळेलच, आणि त्या पद्धतीने आपल्याला कोणतंच आपल्याकडून चुकी होणार नाही, किंवा ज्या ज्या भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या एकदम व्यवस्थित काटेकोरपणे एका पानावरती लिहून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे। त्या जेवणाच्या नियमांचं पालन करायचं आहे। जेवणाचा नियम देखील अतिशय महत्त्वाचा आहे। सगळ्या नियमांमध्ये जेवणाचा नियम देखील येतो। तर आज आपण पाहणार आहोत जेवणाचे नियम कोणते आहेत, एक धान्य म्हणजे काय, काय खायचं काय नाही खायचं, या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। सगळ्यात अगोदर बघा, एक धान्य आपल्याला गुरुचरित्र पारायणामध्ये एक धान्य खायचं आहे। एक धान्य म्हणजे काय बघा, एक धान्य म्हणजे ज्या पद्धतीने गहू आहे, ज्वारी आहे, त्याच पद्धतीने गहू ज्वारी या दोन्हीपैकी एक निवडायचं आहे। तुम्हाला 7 दिवस काय खायचं आहे, चपाती खायचं आहे ना, तर चपातीच निवडायची आहे। तुम्हाला 7 दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ चपातीच खाणार आहात। भाकरी खायची आहे तर तुम्ही ज्वारी निवडायची आहे, आणि तुम्हाला भाकरी सकाळ संध्याकाळ 7 दिवस भाकरीच खायची आहे, चपाती खायची आहे। या दोन्हीमधली एक तुम्हाला निवडायची आहे। द्विदल धान्य म्हणजे शेंगदाणा येतो, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी येतात, मग ती तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, चणा डाळ असेल, त्याच पद्धतीने उडदाची डाळ असेल, डाळीमध्ये जेवढे प्रकार आहेत ते सगळे द्विदल धान्यामध्ये येतात। शेंगदाणे आले, हे सगळे द्विदल धान्य आहेत। हे प्रकारचे धान्य जे आहेत, सर्व प्रकारच्या डाळी आहेत, या आपल्याला खायच्या नाहीयेत, ह्या वर्ज्य आहेत आपल्या जेवणामध्ये। त्यामुळे एक धान्य जे आहे म्हणजे गहू ज्वारी हे आपल्याला खायचं आहे, या दोन्हीतलं एक निवडायचं आहे आपल्याला। त्याच पद्धतीने तुम्ही काय खाऊ शकता, एक धान्य म्हणजे तुम्ही काय खाऊ शकता बघा, तुम्ही गव्हाची चपाती खाऊ शकता, पुऱ्या करू शकता, चपातीच्या म्हणजे पिठाच्या पुऱ्या करू शकता, कुरडई खाऊ शकता, कुरडईची भाजी सुद्धा करतात बघा, पण त्याच्यामध्ये कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य। भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा कांदा लसूण पडणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्याच पद्धतीने बघा, गव्हाच्या शेवया तुम्ही खाऊ शकता, त्यामध्ये मैदा नसला पाहिजे, मैदा हा नसावा, मैदा विरहित तुम्हाला शेवया खायच्या आहेत, म्हणजे ज्या रव्याच्या वगैरे शेवया येतात त्या चालतील, अशा पद्धतीच्या तुम्हाला शेवया खायच्या आहेत। ज्यावेळेस आपण भाजी करतो त्यावेळेस आता आपण कांदा लसूण खात नाही, पण जो आपला घरातला मसाला असतो म्हणजे जी चटणी असते त्याच्यामध्ये कांदा, सगळ्या प्रकारचे खडे मसाले वगैरे सगळं काही पडलेलं असतं, त्यामुळे आपल्याला घरातला मसाला देखील खायचा नाही। बाहेरचा जो किचन किंग मसाला असेल, पावभाजी मसाला असेल, अन्य गरम मसाला असेल, भरपूर प्रकारचे मसाले असतात, त्यापैकी कोणताही मसाला भाजीमध्ये वापरायचा नाही। फक्त काळी मिरी पूड किंवा हिरवी मिरची तुम्हाला वापरायची आहे। कांदा लसूण, घरातला जो काळा मसाला आहे तो मसाला म्हणजे आपली चटणी, आणि त्याच पद्धतीने जे आपले खडे मसाले आहेत, जे सगळे खडे मसाले असतील, त्याच पद्धतीने आपण जे मसाले रोज भाजीमध्ये वापरतो म्हणजे किचन किंग मसाला असेल, गरम मसाला असेल, धने पूड असेल, हे असेल ते असेल, यापैकी कोणतेही मसाले वापरायचे नाहीत। थोडा तर प्रमाणात त्याच्यात खडा मसाला असतो, त्यामुळे ते मसाले आपल्याला वापरायचे नाहीत। आता हे तुम्हाला समजलं भाजी कशा पद्धतीने करायची। तुम्ही तिखट मीठ, तिखटामध्ये तुम्ही लाल मिरचीची पूड वापरू शकता, आणि तुम्ही किंवा हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता। आता हे झालं, तुम्हाला समजलं असेल। आता पालेभाज्यामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता बघा, पालेभाज्यामध्ये तुम्ही लाल माटाची भाजी खाऊ शकता, लाल माटाची भाजी करू शकता तुम्ही, लसूण घालायचं नाहीये तुम्हाला, जिऱ्याची फोडणी देऊन मिरची वगैरे टाकून तुम्ही लाल माटाची भाजी करू शकता। हिरवा माटाची भाजी चालते, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता इत्यादी भाज्या चालतात। आता या भाज्यांमध्ये फळभाज्यांमध्ये म्हणजे पालेभाज्यांमध्ये तुम्हाला कोणती भाजी खायची नाहीये, तर पालेभाज्यामध्ये तुम्हाला
मेथीची भाजी आणि शेपूची भाजी खायची नाही. मेथीच्या भाजीला काय होत नाही खाल्ल्यानंतर, पण शेपूची भाजी खाल्ल्यानंतर काय होतं, आपल्याला ढेकर येते आणि ढेकर आपल्याला येता कामा नाही पारायण काळामध्ये. हा स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. कधी कधी आपण जेवढं की आपल्याला ढेकर येते, पण शेपूची ढेकर सतत येत असते एखाद्याला. शेपूची ढेकर सतत आल्यामुळे तो शेपूचा वास आपल्याला दरवत असतो, ते देखील झालं नाही पाहिजे. आणि त्यामुळे मेथीची भाजी खाऊन देखील कोणाकोणाला आळस आल्यागत होतो किंवा ढेकर येते. त्यामुळे मेथी आणि तुम्हाला शेपू या 2 गोष्टी तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. बाकीच्या पालेभाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता. फळभाज्यामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता बघा. बटाटा खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता, फ्लावर खाऊ शकता, कोबी खाऊ शकता. नंतर घोसाळे सुद्धा मिळतं माहिती आहे. घोसाळ्याची भजी बनवतात, कोणी कोणी भाजी देखील बनवतं. गिलके, वांगे, शिमला मिरची, हिरवी व लाल मिरची, तोडले, गाजर, सुरण, रताळे, वालाच्या शेंगा इत्यादी गोष्टी. वालाच्या शेंगा म्हणजे काय, आपले जी घेवड्याची शेंगा आहे ती. इत्यादी प्रकारच्या आपण एवढ्या भाज्या खाऊ शकतो. रोज याच्यातली एक एक भाजी जरी केली, सकाळी आपण जी भाजी करणार आहोत ना, ती जास्त प्रमाण करायची, म्हणजे आपल्यापुरतीच करायची तेवढीशीच भाजी. आणि तीच भाजी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही खाल्ली तर काही हरकत नाहीये. तीच भाजी तुम्ही सकाळ संध्याकाळ खाऊ शकता. इतक्या सगळ्या भाज्या आहेत, म्हणजे टोमॅटो आहे, बटाटा आहे, फ्लावर, कोबी आहे, घोसाळा आहे, गिलकं, वांगे, शिमला मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची, त्याच पद्धतीने तोडली आहेत, गाजर आहे, सुरण आहे, रताळी आहे. कधी उपवासाला तर तुम्ही रताळी तुम्ही खाऊ शकता. वालाच्या शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा आहेत. एवढ्या सगळ्या फळभाज्या तुम्ही खाऊ शकता. त्याच पद्धतीने दही, दूध, ताक हे देखील तुम्ही खाऊ शकता, म्हणजे खाऊ शकता, पिऊ शकता. दही, दूध, ताक देखील तुम्ही पिऊ शकता. चहा पिऊ शकता. त्याच पद्धतीने बघा, तेल, सूर्यफूल, करडई तेल वापरू शकता. आता तेल कुठलं वापरायचं नाही बघा. शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल तुम्हाला वापरायचं नाहीये. शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल देखील भरपूर जणांच्या घरात असतं, तर शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल तुम्हाला वापरायचं नाहीये. फक्त तुम्ही सूर्यफूल आणि करडईचं तेल या दोन्हीपैकी एक तेल तुम्ही वापरू शकता. आता बघा, जसं की तुम्हाला मसाला मी सांगितलं, हळद तुम्ही वापरू शकता भाजीमध्ये, लाल मिरची, जिरे खाऊ शकता. फक्त तुम्हाला गरम मसाला, कोरडा मसाला वर्ज्य, काळी भाजी वर्ज्य, पिवळी भाजी तुम्हाला वर्ज्य करायची आहे. म्हणजे तुम्हाला मागाशी सांगितलं, आपल्या घरातला खडा मसाला, आपल्या घरातलं तिखट वगैरे तुम्हाला खायचं नाहीये. तुम्ही भाजी कशा पद्धतीने करायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता उपवास करायचा का, हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. बघा, उपवास नाही करायचा. उपवास पारायण काळामध्ये उपवास करू नका. तुम्हाला ज्या भाज्या मी सांगितल्या त्या व्यवस्थित खा आणि तुम्ही उपवास करा. आता कधी कधी कोणाकोणाचे गुरुवार सुरू असतील किंवा मार्गशीर्ष गुरुवार आपला सुरू असणार आहे. 4 तारखेलाच येतोय बघा, म्हणजे ज्या दिवशी दत्त जयंती आहे त्या दिवशीच येतो. तर त्यावेळेस काय करायचं या संबंधीचा व्हिडिओ नक्कीच लवकर येईल. उपवास तर आपला असणार आहे, पण उपवासाच्या दिवशी तुम्ही काय खाऊ शकता, तुम्ही रताळे खाऊ शकता, तुम्ही कोणतेही फळ खाऊ शकता. कोणतेही खाऊ शकता तुम्ही. सफरचंद, केळी, अननस सगळं काही तुम्ही खाऊ शकता. फळांमध्ये कोणतंही बंधन नाहीये. तुम्ही दूध पिऊ शकता, तुम्ही ताक, दही खाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही उपवास देखील करू शकता. त्याच पद्धतीने बघा, उपवासाचे पदार्थ तुम्हाला कोणकोणते, शिंगाडे, पीठ, बटाटे, रताळे, राजगिरा हे उपवासाला तुम्हाला चालतं. वर्ज्य काय आहे, जसं की सांगितलं, द्विदल धान्य पूर्णपणे बंद आहे. वर्ज्य आहे तुम्हाला कडधान्य, सगळ्या प्रकारचे कडधान्य जे आहेत ते बंद आहेत, म्हणजे वर्ज्य आहेत. शेंगदाणे, कोणत्याही प्रकारची डाळ तुम्हाला खायची नाहीये. शेपू, मेथी, लसूण, कांदा, मोहरी देखील आपल्याला टाकायची नाहीये, ही देखील वर्ज्य आहे. आणि वरण आणि भात बघा, वरणामध्ये देखील डाळ पडते. वरण आणि भात देखील आपल्याला खायचा नाहीये. काय माहितीये का, कारण भात खाल्ल्यानंतर काय होत नाही, पण भातामुळे आपल्याला ढेकर येऊ शकते ना. आपण एक धान्य निवडणार आहोत, गहू ज्वारी आपण निवडणार आहोत. त्यामुळे आपण जर गहू निवडलाय तर गहू चपातीच आपल्याला 7 दिवस खायचे, त्यामुळे तांदूळ आपल्याला खाता येणार नाही. म्हणजे भात देखील आपल्याला वर्ज्य करायचा आहे. यामुळे आपल्याला झोप येते, आळस येतो, आपल्याला कंटाळ येतो, नको असं वाटत असतं. त्यामुळे भात देखील आपल्याला खायचा नाहीये. अशा पद्धतीचे हे सगळे नियम आहेत. अशा पद्धतीने आपल्याला उपवासाचे नियम तुम्हाला मी जेवढे होते तेवढे सगळे सांगितलेले आहेत. आपल्याला काय खायचं, काय नाही खायचं हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे सविस्तरमध्ये. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते. तुम्हाला कोणती अडचण असेल तर त्याचं उत्तर देखील दिलं जातं. आता एका ताईंनी गुरुचरित्र त्यांना हवं आहे, म्हणजे त्यांच्या जवळपास केंद्र नाही, मग त्यांनी मागवलं की नाही माहित नाही, त्यांनी फक्त ॲड्रेस दिलेला. पण त्या ताईंना मी सांगेन की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण द्या. शक्य झाल्यास मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा प्रयत्न करते, फक्त ओन्ली व्हॉट्सअपसाठी.
त्यासाठी तुम्हाला नक्कीच जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला आत्ताच उद्याच तुम्हाला कुरिअर करावं लागेल, नाही तर तुमच्यापर्यंत ते पार्सल पोहोचणार नाही. अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचे खाण्याच्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. परान्न वर्ज्य करायचं आहे. कुठेही बाहेर जेवायचं नाहीये, कोणाच्याही घरचं पाणी देखील प्यायचं नाहीये, बाहेरचं अन्न खायचं नाहीये, बेकरी प्रोडक्ट्स देखील आपल्याला वर्ज्य आहेत. नाही तर बिस्किट खाऊ का, खारी खाऊ का, टोस्ट खाऊ का, चॉकलेट खाऊ का, असे प्रश्न विचारायचे नाहीत. हे सगळं वर्ज्य आहे. 7 दिवस काटेकोरपणे सर्व नियमांचं पालन, ब्रह्मचर्याचं पालन, मांसाहाराचं पालन आपल्या घरामधील प्रत्येक व्यक्तीने करायला हवं. त्याच पद्धतीने जेवणाच्या नियमांचं पालन, त्याच पद्धतीने आपल्याला आपली झोपण्याची जागा देखील आपण बदलत असतो. जास्त करून डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. आपल्याला साक्षात दत्त महाराज काही ना काहीतरी संकेत दिसतात किंवा आपल्याला साक्षात दत्त महाराजांचा साक्षात्कार, स्वामी महाराजांचा साक्षात्कार देखील रात्रीचा घडत असतो स्वप्नामध्ये. त्यामुळे शक्यतो डाव्या कुशीवर झोपायचं आहे. अजून कोणकोणते नियम आहेत या संबंधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तर नक्कीच तुम्ही तिथे जा आणि आपल्या चॅनलचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.